नमस्कार, आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। बर्ड या संस्थेच्या वतीनं आयोजित राष्ट्रीय युवा दिनानिमित्तच्या या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मी प्रसाद पेडेकर मनपूर्वक स्वागत करतो। आपण गेल्या अनेक वर्षांपासून या संस्थेने आयोजित केलेल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थित असतात आणि आपल्याला अतिशय चांगलं ज्ञात आहे की या संस्थेचं कार्य किती उत्तम पद्धतीनं गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे। आज आपल्या समवेत या राष्ट्रीय युवा दिनानिमित्तानं एक खास व्यक्ती संवाद साधण्यासाठी आली आहे। आपल्याला सगळ्यांना त्यांच्याशी किंवा त्यांच्याकडून बऱ्याचशा गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, समजावून घ्यायच्या आहेत, त्यांच्याशी आपण जो संवाद साधणार आहोत त्या माध्यमातून। पण या संपूर्ण कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत अर्थातच दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजनाने। मी विनंती करतो आमच्या सर्वच मान्यवरांना की आपण आपल्या शुभ हस्ते आणि डॉक्टर अविनाश ठाकणे या दोन्ही आपल्या सुपुत्रांच्या प्रेरणेतून किंवा त्यांच्या मार्गदर्शनातून खरं तर या संकल्पनेची रुजवात झाली आणि आजपर्यंत या गेल्या 20 वर्षात असंख्य IAS IPS ऑफिसर्स किंवा सरकारी उच्चपदस्थ अधिकारी हे आपल्या पाथर्डीच्या भूमीतून घडले। कोणत्याही गोष्टीची सुरुवात जर चांगली असेल तर त्याचं अंतिम ध्येय सुद्धा अत्यंत उच्च असतं असं मानलं जातं। त्यामुळे एका विशिष्ट प्रेरणेतून सुरुवात झालेल्या या उपक्रमाला आज अनेक अधिकाऱ्यांनी आपलं स्वप्न साकार करण्यात बदलवलंय। आजपर्यंत या संस्थेनं अनेक मान्यवरांच्या मार्गदर्शनाचे कार्यक्रम आपल्या सगळ्यांसाठी आयोजित केले, ज्यामध्ये माननीय कृष्णप्रकाश सर आहेत, विश्वास नागरे पाटील आहेत, योगेंद्र सिंग यादव आहे ज्यांना परमवीर चक्र मिळालं, माननीय डॉक्टर विठ्ठल लहाने, गिरीश कुलकर्णी यासारख्या असंख्य लोकांना आपण इथे पाहिलं। मगाशी त्यांनी बोलता बोलता एका व्यक्तीचं नाव सांगितलं, डांगे, बरोबर ना सर? मेजर डांगे ही एक अशी व्यक्ती की जी कदाचित एकदाच कुठल्या तरी अशा सोशल इव्हेंटमध्ये आली असेल, कारण ते आपल्या देशाच्या स्पेशल फोर्समध्ये कार्यरत आहे, त्यामुळे त्यांना बाहेर जाण्याची परवानगी नसते। पण त्यांनी सुद्धा इथे या कार्यक्रमाला हजेरी लावली। इतकं मोठं योगदान या इन्स्टिट्यूटचं आहे, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या पडाव्या। याची ही वृत्ती मला वाटतं आपण या सगळ्यांकडनं शिकली पाहिजे आणि जे जे आपल्याकडे चांगलं येतंय ते आपण इतरांना देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे। यासह अनेक कार्य खरं तर या संस्थेच्या माध्यमातून चालतात। त्या सगळ्याबद्दल आणि आजच्या कार्यक्रमाबद्दल थोडी माहिती देण्यासाठी आणि या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी आमंत्रित करतो माननीय डॉक्टर देशमुख सरांना। पुस्तक आहे, त्याच्यामध्ये एक वाक्य आहे, इफ यू वॉन्ट समथिंग ऑल फोर्सेस इन द युनिवर्स कन्स्पायर्स टू हेल्प यू। या उक्तीप्रमाणे गेल्या 5 वर्षापासून आम्ही ज्या क्षणाची वाट पाहत होतो, ज्या व्यक्तीला या ठिकाणी बोलवणार होतो, असे IAS अधिकारी, फक्त IAS नाही की त्यांचं जीवन संपूर्ण संघर्षाने भरलेलं आहे, की असं उदाहरण मला नाही वाटत कोणाच्या पाहण्यात आहे। ज्या ज्या व्यक्तींना मी बोललो यांच्याविषयी ते सगळेजण भरभरून बोलत होते। असे आदिवासी भागातील, दुर्गम आदिवासी भागातील भारतातील पहिले IAS अधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड यांचं मी बर्डच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। पाथर्डी तालुक्यातील पहिले IAS अधिकारी की ज्यांच्या आईने सुद्धा अत्यंत कठीण परिश्रम घेऊन मुलाला IAS केलं, असे आपल्या पाथर्डीचे थोर सुपुत्र डॉक्टर अविनाश ढाकणे ही योगाबेन या कार्यक्रमासाठी मुंबईहून आले, त्यांचं मी बर्डच्या हार्दिक स्वागत करतो। ज्यांनी डॉक्टर अविनाश ढाकणे अविनाशला घडवलं, अशा त्यांच्या मातोश्री कौशल्यालय आणि हे बर्डच्या प्रत्येक उपक्रमाला
अगदी पहिल्या कृष्णप्रकाशपासून त्या कार्यक्रमापासून मेजर कर्नल ललित राय, योगेंद्र सिंग यादव, जयदेव रांगी, डॉक्टर जे काही कार्यक्रम घडले युवा दिनाच्या, अशा प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असतात. अशा आईंचं मी या कार्यक्रमासाठी आवर्जून या ठिकाणी स्वागत करतो. खरं पहिलं तर आता हा कौटुंबिक कार्यक्रम झालेला आहे, कारण सरांचं डॉक्टर भारूड यांचं बालपण त्यांचे कसे घडले हे आपण सर्वांनी, मी एक स्वप्न पाहिलं या पुस्तकाद्वारे आपण सर्वांनी वाचलेलं आहे, त्याविषयी आपण सर्वांना माहीत आहे. पण त्या पुस्तकामधलं एक उदाहरण मी फक्त सांगतो सरांचं, की ज्यांनी वाचलं असेल त्यांच्यासाठी. 2 ऑक्टोबरची गांधी जयंती होती. सर त्यामुळे शाळेमध्ये होते आणि त्यांचं भाषण सकाळी होतं, थंडी होत्या, अत्यंत थंडी होती आणि त्यांनी इतकं सुंदर भाषण केलं, त्या भाषणाला पहिला नंबर आला सरांचा. परंतु ते शिक्षकांनी विचारलं की तो असा थरथर का कापत होता, तर नंतर कळलं त्याच्या पायात चप्पल सुद्धा नव्हती, अगदी साधा शर्ट होता, त्यामुळे अत्यंत थंडी वाजत होती. भाषण उत्कृष्ट झालं. स्वतः शिक्षकांनी त्यांना घरी जाऊन चप्पल आणि शर्ट दिला, स्वेटर. असे दुर्मिळ शिक्षक त्यांना लाभले सरांना. एक शिक्षकासाठी एक जोरदार टाळ्या होत्या. शिक्षकांनी त्यांच्यातले गुण हेरले, त्यांना नवोदय परीक्षेसाठी बसवलं आणि पुढं ते त्यांचे जे व्यक्तिमत्व खुलत केलं, हे सर्व पुस्तकामध्ये आलं आहे. अजून एक दुसरी गोष्ट म्हणजे ते जे त्यांच्यावर जो जास्त प्रभाव आहे, तो आईंचा प्रभाव आहे, कारण त्या घटनाविषयी ते आढावा घेणार आहेत. त्या मातासाठी एक जोरदार टाळ्या आपण सर्वांनी केल्या पाहिजे. आय झाल्यानंतर पण त्यांचे कार्यकर्ते फुलत गेले आणि अत्यंत नवनवीन उपक्रम करणे, या समाजाचं मी काहीतरी देणं लागतो या दृष्टीने त्यांनी आदिवासी आणि जो काही दुर्बल आणि वंचित घटक आहे यांच्यासाठी आपण काय करू शकतो एक आय एस अधिकारी, तर त्या दृष्टीने त्यांनी जे कार्य केले अत्यंत मोलाचं आहे. संपूर्ण भारतभर अशा लोकांचं त्यापैकीच डॉक्टर भारुडे आहेत आणि कुठलीही अपेक्षा न ठेवता ते काम करत असतात. त्यांचे विविध पैलू आहेत आणि एक जय शक्ती नावाचे एक लेखक आहेत आणि त्यांनी एक पुस्तक लिहिलं, थिंक लाईक अ मंक. त्याच्यामध्ये एक वाक्य यू शुड प्लॅन्ट ट्रीज अंडर हुज शेड यू डू नॉट वॉन्ट टू सिट. म्हणजे आपण ज्या झाडं लावायचं त्यासाठी आपण थोडक्यात सेल्फलेस सर्व्हिस, काही अपेक्षा न ठेवता काम करणं, अशा उक्तीप्रमाणे डॉक्टर भारूड काम करत आहे. त्यांचं मी पुनश्च या ठिकाणी स्वागत करतो. अधिक वेळ न घेता या ठिकाणी त्यांचं पुनश्च स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद. मंचावरील मान्यवरांचा आपल्या सगळ्यांच्या वतीनं छोटासा सन्मान करणार आहोत. सर्वप्रथम आपल्या आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी आणि ज्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत असे माननीय डॉक्टर राजेंद्र भारूड, आदिवासी संशोधन आणि विकास संस्था पुणे याचे ते आयुक्त आहेत. मी आपल्या पाथर्डीचे प्रथम नागरिक डॉक्टर मृत्युंजय गरजे साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते भारूड सरांचा स्वागत सांगा. धन्यवाद सर. यानंतर दोघांना द्यायला लागेल, कारण त्यांचा दोघांचाही खूप आग्रह होता की डॉक्टर भारूडना इकडे बोलवलं पाहिजे. डॉक्टर भारूडना मी फोन केला तेव्हा मी आता कार्यक्रम फारसं जात नाही, परंतु माझ्या आग्रहामुळं आणि डॉक्टरांच्या आग्रहामुळं ते या ठिकाणी आले. त्यांचं पाथर्डीमध्ये मी स्वागत करतो. ज्या ठिकाणी जमीन खराब असते पण तिथे जर एखादं झाड उगवलं त्याला येणारी फळं आहेत ना ते सगळ्यात गोड असतात. म्हणजे वाळवंटात जर कुठलं झाड आलं तर त्याच्या फळामध्ये गोडी जी आहे ना ती जिथे पाणी असतं त्यापेक्षा जास्त गोड असतं. हे निसर्गाचं तत्व आहे. ॲडव्हर्सिटीमधून माणूस जास्त मोठा होतो. ज्याला खूप सगळी राजस्थानच्या इलेक्शनमध्ये सिकर नावाचा जिल्हा आहे तिकडे गेलो होतो. सिकर हा शेखावटी रिजनचा एक भाग आहे. सिकर, चुरू, झुंझुनू असे 2-4 जिल्हे आहेत. तर भारतातले जे आजच्या घडीला आणि तिथे काहीच उगवत नाही आणि त्यामुळं ते लोक तिथून बाहेर पडले, व्यवसायाला लागले. काही लोकांनी मुंबई
दिल्ली, हैदराबाद, कलकत्ता इकडे व्यवसाय केले. काही लोक देशाच्या बाहेर गेले. म्हणजे लक्ष्मी मित्तल पण त्याच एरियात आहेत. हे गोयंकाज वगैरे जे दिसतात हे सगळे त्याच एरियात आहेत. परंतु परिस्थिती खराब होती. त्या परिस्थितीने त्यांना तिथून बाहेर जायला लागलो आणि ते मोठे झाले. बऱ्याचदा लोक असा विचार करतात की अरे परिस्थिती चांगली नाही, हा कुठे शिकणार आहे किंवा कुठे जाणार आहे. असं होत नाही. परिस्थिती एक फक्त कारण आहे. ज्याला काहीच करायचं नाही त्याच्यासाठी कारण आहे. आणि आता तर पूर्वीच्या काळात तर तेवढ्या अशा व्यवस्था नव्हत्या. आता तर सुदैवाने शासनाकडून सगळ्या प्रकारच्या व्यवस्था ज्या आहेत त्या दिल्या जातात. सगळीकडे हॉस्टेल्स आहेत. सरकारी शाळा कॉलेजांमध्ये सुद्धा ॲडमिशन्स जे हुशार मुलं आहेत त्यांना मिळतात. तर डॉक्टर पण KEM हॉस्पिटलमध्ये शिकले. म्हणजे असं नाही की कुठ्या गावात आर्ट्स कॉमर्स केले आणि ते IAS झाले. तर मेडिसिन शिकले, एखाद्याने तिथेच थांबले असते. परंतु एक जिद्द होती आणि स्वप्न पाहिलं होतं IAS होण्याचं आणि ते झाले. हे जर स्वप्नच पाहिलं नसतं तर ते आत्ता जरी मेडिकलला गेलं तर कुठेतरी दवाखाना टाकला असतं किंवा कुठल्या तरी PHCमध्ये डॉक्टर म्हणून काम केलं असतं. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की परिस्थिती काय आहे, मागे काय, पुढे काय, यापेक्षा मोठी स्वप्न पाहिली पाहिजेत आणि ती स्वप्न पूर्ती करण्यासाठी कष्ट केले पाहिजे. नाही तर नुसतीच मोठी स्वप्न बघितली आणि कष्ट नाही करायचे तरी चालत नाही. नुसतेच कष्ट केले आणि स्वप्न पाहिले तरी चालत नाही. आपल्याला कष्ट आणि स्वप्न हे दोन्हीचा मिलाप असला पाहिजे आणि त्यावर निश्चितपणे यश मिळतं. त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉक्टर भारुड आहे. ते आज या ठिकाणी पाथर्डीत आले. आपल्या विनंतीला मान देऊन त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि आणखी काही जास्त न बोलता आपण मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करूया अशी डॉक्टरांनी विनंती करतो. धन्यवाद. कधी पाहिलं आणि का पाहावंसं वाटलं, काय सांगाल त्याच्याबद्दल? सर्वात प्रथम आज इथं जमलेले सर्व पाथर्डीतील नागरिक, ज्यांच्यामुळे मी आलो, माझे मित्र, ज्यांचं मार्गदर्शन मी घेत असतो असे हे पाथर्डीचे सुपुत्र डॉक्टर अविनाशजी ढाकणे साहेब, सर्व ऑर्गनायझर्स, डॉक्टर देशमुख. सोलापूरला मी आणि डॉक्टर अविनाश आम्ही सोबत काम केलं. ते महापालिका आयुक्त होते, मी CEO जिल्हा परिषद होतो. आणि त्यानंतर नंदुरबार जिल्हाधिकारी 2 वर्ष, TRT आयुक्त जवळपास 2.5 वर्ष. तर मागच्या 4.5 वर्षामध्ये हा पहिला कार्यक्रम आहे जिथं मी आलेलो आहे. कारण असं म्हणतं की तुमच्या प्रायोरिटीजपेक्षा जे लोक तुम्हाला प्रेम करतात, जे लोक तुम्हाला तुमच्याबद्दल विश्वास ठेवतात, त्यांच्या प्रायोरिटी ह्या महत्त्वाच्या असतात. तर हे ह्या भूमिपुत्र जे आहेत डॉक्टर अविनाश ढाकणे, अत्यंत सोज्वळ, एक चांगलं व्यक्तिमत्व, कुठल्याही प्रकारचा इगो नसणारा, गर्व नसणारा हे त्यांचं व्यक्तिमत्व. आणि त्यांच्या शब्दाखातीर त्यांना नाही म्हणणं हे मला जमलं नाही. त्यांना कसं नाही म्हणणं. आणि विशेष म्हणजे त्यांच्या मातोश्री ज्या इथं आलेल्या आहेत. आमची भेट झाली होती जवळपास 5 वर्षापूर्वी सोलापूरला. आणि मातोश्रींनी ते पुस्तक वाचलं तर मला सांगत होते डॉक्टर साहेब, त्यांनी 1-2 दिवसातच पूर्ण पुस्तक वाचून त्यांनाही पुस्तक आवडलं. तर मी एक स्वप्न पाहिलं. हे पुस्तक मी ट्रेनिंगच्या दरम्यान 10 वर्षापूर्वी दिलं होतं आणि आतापर्यंत त्या पुस्तकाच्या 1,20,000 कॉपीज विकल्या गेल्या आहेत. तर ह्या पुस्तकाचा जो मूळ उद्देश होता, बऱ्याचदा ग्रामीण भाग, विशेष करून जो सिंपल क्लास आहे, लेबर क्लास आहे, मजूर, शेतमजूर आहेत, तर कधी कधी असं माणसाच्या मनात न कळत हा विचार येतो की मोठी पोस्ट, मोठे पद, डॉक्टर असतील, IT इंजिनियर असेल, MBA असेल किंवा सिव्हिल सर्व्हिसेस, MPSC, UPSC असेल, ह्या ठिकाणी जाण्याचा अधिकार हा फक्त अशा लोकांचा आहे ज्यांच्या आईवडील शिक्षित आहेत, चांगले जॉब करतात, चांगल्या शाळेमध्ये कोचिंग आहे, ट्युशन आहे, असा काही लोकांचा गैरसमज असतो. तर त्या लोकांचा गैरसमज दूर करण्यासाठी हे पुस्तक लिहिलं. आणि मला सांगताना अत्यंत आनंद होतो की आमच्याच गावातील किंबहुना आमच्याच भागातील
बरेचसे आदिवासी विद्यार्थी ते पुस्तक वाचल्यानंतर PSI झाले, STI झाले, कृषी सेवक झाले, कृषी अधिकारी झाले आणि त्यांच्या मनात ती कुठे ठिणगी पडली की माणसाची परिस्थिती ही कधीही मॅटर करत नाही, त्याची मनस्थिती मॅटर करते. आपण कसा विचार करतो, कुठल्याही सिच्युएशनमध्ये त्या सिच्युएशनमध्ये आपण कसा विचार करतो हे हळूहळू त्या माणसाचं भविष्य शेप करत जातं. तर मी एक स्वप्न पाहिल्यामध्ये जे स्वप्न होतं IAS व्हायचं, खरं तर IAS काय होतं हे मलाही माहिती नव्हतं. परंतु चौथीमधली गोष्ट आहे, मी पुस्तकात ती म्हटलेली आहे ती, आमची आई, तिला मी माय म्हणतो, तर सामोड्या गावातील इंद्रनगरमधलं आमचं छोटंसं घर, त्यावेळी उसाच्या पानाचं घर होतं, त्याला आपण झोपडी म्हणतो. तर त्या ठिकाणी आदिवासी भिल्ल समाजाचा जो पारंपरिक व्यवसाय होता, मोहच्या फुलांची दारू गाळणे आणि ते विकणे. तर माझ्या वडिलांचं निधन झालं आईच्या पोटात असताना, आणि मी लहानपणापासून पाहत होतो, सकाळी आई उठायची 4:30-5ला, दारू गाळायची, घरातली सर्व कामं करायची, आणि ते करत करत आम्हाला शिक्षणाबद्दल प्रेरणा देत राहायची की आम्ही शिकू शकलो नाही, घरी शेतीबाडी नाही, काही नाही, करता पुरुष नाही. मग चौथीची परीक्षा आली होती, त्यावेळी चौथीलाही केंद्र होतं. तर केंद्राची परीक्षा उद्या होती. सर्व शिक्षकांची अपेक्षा होती की हा मुलगा पूर्ण केंद्रामध्ये प्रथम आला पाहिजे. घरी लाईट नव्हती, मग ओट्यावर बसून अभ्यास करत होतो. त्यावेळी मला आठवतं, एक दारू प्यायला आलेल्या व्यक्तीने मला फुटाणे पाहिजे खायला आणि तू जाऊन दुकानातून घेऊन ये. तर मी जरा नाराजगीनेच थोडंसं मनावरती नाराजगी दाखवत पाय आपटत आपटत गेलो आणि फुटाणे घेऊन बसलो. 5:30-6 वाजले होते. अर्ध्या पाऊण तासामध्ये अंधार होणार होता. तितकेच दुसरा ग्राहक बोलला, हे 1 रुपया घे आणि बिडी घेऊन ये. आता मला असं वाटलं की हेच जर करत बसलो तर अंधार पडून जाईल, उद्या अभ्यास करायचा, उद्या परीक्षा आहे. आणि मी बोललो त्यांना की मला अभ्यास करायचा आहे, तुम्ही दुसऱ्या कोणाला सांगा, मला माझं काम अभ्यास करू द्या. मग त्यावेळी तो माणूस ऑफकोर्स दारू पिणारा होता, त्याची तेवढीच विचारायची पातळी होती. तो बोलला की भिलाचं पोरगं आहे, शिकून कुठं डॉक्टर कलेक्टर होणार आहेस, तुला शेवटी हेच काम करायचंय. मग ते ऐकल्यावरती हे काही प्रसंग असतात की ज्या माणसाला आयुष्यभर आठवतात. त्यातला हा एक प्रसंग होता की मी रडायला लागलो आणि रडत रडत उठलो मी, आणि तितक्यात माझी आई पण बाहेर आली. आणि आई तेव्हा बोलली की माझा मुलगा नाही जाणार, तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी पाठवा, माझा मुलगा पण शिकून भविष्यात डॉक्टर कलेक्टर होईल. आणि सुदैवाने ते मनात होतं की आपल्याला काहीतरी बनायचं आहे, काहीतरी करायचं आहे. आणि कालांतराने योगायोगाने 10वी नंतर 12वी झाली. 12वीला फर्स्ट आलो. CET एंट्रन्सला त्यावेळी मेडिकलची जी CET असायची, त्यावेळी 200पैकी 194 गुण होते, 97% मार्क होते. आणि मग त्याच्या आधारावरती ओपन मेरिट थ्रू KM हॉस्पिटलला ॲडमिशन मिळाली. मुंबईतलं सर्वात प्रेस्टिजियस कॉलेज आहे GS मेडिकल कॉलेज. आणि मग MBBS करत असताना फायनल इयर नंतर मला वाटलं की आता आपण सिव्हिल सर्व्हिसकडे गेलो पाहिजे. आणि पहिल्या प्रयत्नामध्ये इंटर्नशिप काम करत करत पहिल्या प्रयत्नामध्ये पास झालो. IAS मिळालं, दुसऱ्या प्रयत्नामध्ये IAS मिळालं. तर सांगायचा उद्देश हा आहे की जसं डॉक्टर साहेब बोलले, 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. ह्या जगामध्ये कधीही कुठल्याही माणसाला नेहमी यश मिळत नसतं, किंवा असा कुठलाही माणूस नाही तर नेहमी अपयश मिळत असतं. ज्या व्यक्तीने आयुष्यामध्ये हा विचार केला की मला यश मिळो किंवा अपयश मिळो, मी माझा प्रवास हा निरंतर करत राहील, मी माझा प्रवास, माझा जर्नी हा कधीही थांबवणार नाही. आणि जसं आपल्याला इथून पुणे जायचं आहे, मग पुणे जाताना मध्ये तासगाव येईल, मग नगर येईल, मग वेगवेगळे गावं येतील, शिक्रापूर येईल, आणि मग शेवटी पुणे येईल. तसं तुमचं जे फायनल उद्दिष्ट आहे, शेवटचं उद्दिष्ट, त्या उद्दिष्टामध्ये बरेच टप्पे येतात. काही टप्प्यामध्ये तुम्ही खचून जातात, काही टप्प्यामध्ये तुम्हाला प्रोत्साहन मिळतं, कौतुक मिळतं, परंतु आपल्याला शेवटी हे माहिती पाहिजे की मला जायचं कुठे. बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की 10वीमध्ये मुलगा 1 नंबर आला म्हणजे आता संपला विषय,
आता त्याला असं वाटतं की माझ्यासमोर आकाश ठेंगणं झालं आहे, की 12वीत चांगले मार्क्स मिळाले म्हणजे असं वाटतं की त्याने पूर्ण जग जिंकलेलं आहे. तसं करिअर निवडत असताना हे अत्यंत महत्त्वाचं आहे की तुम्हाला मिळणारे यश हे फक्त एक पायरी आहे. तुमचं जर उद्दिष्ट थांबायचं असेल तर पुढे तुम्ही कधी प्रोग्रेस करू शकणार नाही. आणि म्हणून सतत निरंतर काहीतरी करण्याचा ध्यास, आणि ते ध्यास करत असताना स्वतःचं पर्सनॅलिटी, स्वतःचं व्यक्तिमत्व, स्वतःचं कॅरेक्टर त्या पद्धतीने मोल्ड करणे हे आजच्या काळातली खूप मोठी गरज आहे. तर मला असं वाटतं की अशा पद्धतीने माझ्या स्वप्नाचं मी रूपांतरण करू शकलो. क्या बात आहे. आता आईचं बोलणं कटकट वाटणाऱ्या या तरुणांना किंवा सगळ्यांना आम्हाला तुमच्या आईचे कष्ट आणि तिचं तुमच्याबरोबर उभं असणं याच्यातनं जास्त प्रेरणा तुम्हाला मिळाली. पण सर, आपल्या वि. स. खांडेकरांचं एक वाक्य आहे, त्यांच्या अमृतवेल नावाच्या पुस्तकात त्यांनी पहिल्याच पानावर लिहिलं आहे की एखादं स्वप्न पाहणं, ते फुलवणं, त्याच्या मागे धावणं आणि दुर्दैवानं ते स्वप्न भंग पावलं तर रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नाकडे झेप घेणं हा मनुष्याचा स्वभाव धर्म आहे. तुमच्या आयुष्यात तुम्ही ज्या वेळेला हे स्वप्न पूर्णत्वास नेण्याची धडपड करत होता त्यावेळेला अनेकदा ते कुठे ना कुठे भंगलं असेल किंवा तुम्हाला त्याचा त्रास झाला असेल. त्याच्यानंतरचा हा तुमचा IAS पर्यंतचा जो टप्पा होता, तुम्ही स्वप्न पाहिलं की मला अधिकारी व्हायचं, त्यानंतर तुमच्या आयुष्याची एक वेगळी जर्नी सुरू झाली. त्या दरम्यान तुमच्या स्वप्नांना अशी कधी तडे गेले का, आणि मग तुम्ही त्याच्यातनं परत स्वतःला कसं उभं केलं? ह्याबद्दल मी आणि साधारण माणसामध्ये मला फक्त एकच फरक जाणवतो. साधारण माणसं हा साधारण स्वप्न बघत असतो. साधारण स्वप्न म्हणजे काय? माझ्या घरासमोरची ही मुलगी मला खूप आवडते, माझ्या कॉलेजमध्ये जाणारी बेंचवरती ही मुलीसोबतच मी लग्न करणार. आपण बऱ्याचदा पिक्चरमध्ये बघतो एखादा गावातला कोणीतरी BA BSc करणारा पोरगा असतो, त्याच्या डोक्यामध्ये सतत तेच विचार चालू असतात की मी चाललो आहे सायकलवरून, स्कूटीवरून, तिने माझ्याकडे आज बघितलं की नाही बघितलं, ती मला फोन नंबरवरती रिप्लाय मेसेज करणार का नाही करणार. आणि त्याचं पूर्ण कॉलेजच्या काळ त्याच्यातच निघून जातं. आणि हे मुलीच्या बाबतीत पण तसंच आहे. म्हणजे मी उदाहरण देतोय. किंवा काही लोकांचं स्वप्न काय असतं की चला थोडंफार शिकूया, मुलांसोबत पार्टी करूया, छान छान फिरूया, आपली गँग बनवूया. आणि मग जसं मी आधी बोललो की जसं आपण विचार करतो तशा गोष्टी बनत जातात. तुमचं जर उद्दिष्टच आयुष्यामध्ये हे आहे की मला वयाच्या 22व्या वर्षी 23व्या वर्षी मला जाऊन कुठेतरी सेटल व्हायचं आहे, एखादा छोटा मोठा जॉब करायचा आहे, लग्न करून माझं आयुष्य मला करायचं आहे, आणि तसं मग युनिव्हर्स त्या पद्धतीने काम करतो. सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा, कॉलेजच्या काळामध्ये माझ्याकडे पैसे नव्हते. साधा टी-शर्ट 50 रुपयाचा, साध्या पॅरागॉनचा स्लीपर्स. त्याच्यामुळे हा विचार माझ्या डोक्यात कधीही आला नाही की मी कोणाला इम्प्रेस करू शकतो. नाही, मग ते सुदैवच म्हणावं लागेल सर. परंतु कॉलेज 2011मध्ये ज्या ठिकाणी ढाकणे साहेबांनी काम शिकलेलं आहे, गव्हर्नमेंट वेटरनरी कॉलेज होती, तिथून लागूनच होती परेलला. आणि बऱ्याचदा ते आमच्या कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये पण यायचे जेवायला. पण त्याचा काळ वेगळा होता, माझा काळ वेगळा होता. तर कॉलेजमध्ये 180 मुलांची आमची बॅच होती. आणि ज्यावेळी मी कॉलेजच्या पहिल्या दिवशी आलो होतो, ग्रामीण भाग, आमच्या घरामध्ये साधी मराठी बोलत नाही, ट्रायबल लँग्वेज बोलतात, आई कधी शाळेत गेलेली नाही. पूर्ण गावामध्ये माझे मामा, काका, चुलते, मावशी, आत्या, चुलत कोणीच शाळेत गेलं नाही. आमची पहिली पिढी सगळं मजूर क्लास. आणि माझ्या घरामध्ये माझे जे भावंड आहेत, त्या म्हणते इथे मला तुम्हाला एक विचारावंसं वाटतंय. तुमच्या घरातल्या शाळेत मग तुमच्या आईला तुम्हाला एवढी शिकवण्याची प्रेरणा कुठून मिळाली? का तिला तुम्हाला? तेच तुम्हाला सांगत होतो. हे झालं आमच्या पुढच्या पिढीचं. जे माझे चुलत भाऊ आहेत, चुलत बहिणी आहेत, काकांची मुलं आहेत, मामांची मुलं आहेत, मावशींची मुलं, तेही शाळेत गेली नाही. माझ्या घरामध्ये माझी ताई 10वी शिकली, 10वी नापास झाली. भाऊ शिकला, D.Ed झाला. आणि मला नवोदय विद्यालयामध्ये आईने पाठवलं. तिथून मग एक टीचरचं गायडन्स, आईची इच्छा होती, पण शेवटी समाज, परिवार, वातावरण, आणि मी ज्या पद्धतीने जेव्हाही निर्णय घ्यायचो किंवा माझी शाळेतला निकाल यायचा, तर आई कधीही मला किती मार्क मिळाले हे विचारायचं नाही.
आई मला हे विचारायचे की भाऊ नीट खातो ना, भाऊ नेमन, आमच्याकडे आयरनीमध्ये म्हणतात नेमन जेवण केलं ना, म्हणजे व्यवस्थित जेवण करतो ना, तब्येतीची काळजी घेतो ना. ज्यावेळी मला आठवतं मला 97% मार्क मिळाले होते CET एंट्रन्सला, 200 पैकी 194 गुण होते. मी राज्यामध्ये ST कॅटेगरीमध्ये टॉपर होतो पूर्ण राज्यात. पण माझं साधं कौतुक करायला पूर्ण गावात कोणीच आलं नव्हतं, कारण कोणालाच माहिती नव्हतं की काय असतं CET एंट्रन्स आणि कसं असतं. मग MBBSची काउन्सिलिंग असेल किंवा त्या ठिकाणी स्वतः जायचं. तर जसं आपण म्हटलं की पूर्ण परिवारामध्ये, घरामध्ये किंबहुना समाजामध्ये कोणी शिकलेलं नसताना ही प्रेरणा कशी मिळाली, त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. जेव्हाही माझ्या मनात असं विचार यायचा की आपण पण बाहेर गेलो पाहिजे, कॉलेजमध्ये असताना विशेष करून आपणही बाहेर गेलो पाहिजे, कधीतरी आपणही थिएटर, जेव्हाही तो डोक्यात माझा विचार यायचा त्यावेळी मला माझ्या आईचा चेहरा समोर दिसायचा की आपली आई आपल्यासाठी गावामध्ये कबाड कष्ट करते आहे, मेहनत करते आहे. तिच्या डोळ्यातले अश्रू, तिच्या डोक्यावरचा घाम. आणि मी तेव्हा विचार करतो की माझ्या इच्छेपेक्षा तिचे कष्ट हे महत्त्वाचे आहेत. आणि मी आपल्या तरुण मित्रांना सांगतो, समाज कुठला मिळतो, कुठल्या घरात जन्म घेतो हे आपल्या हातात नसतं. परंतु त्या कॉलेजमध्ये जिथं मला साधं इंग्लिश बोलता येत नव्हतं, धड माझं कम्युनिकेशन स्किल व्यवस्थित नव्हतं, त्या कॉलेजचा बेस्ट स्टुडंट अवॉर्ड हा 2011 मिळाला. मोटिवेशन असेल तुमच्या. मला असं वाटतं की ज्या ठिकाणी इच्छा आहे आणि तुम्हाला खरंच जसं म्हणतात ना की कर गुजरने की चाहत, एखादी गोष्ट आपण ठरवली आणि त्यासाठी वाटेल ते करायची तयारी, ही जोपर्यंत आपल्या युवांमध्ये, तरुणांमध्ये निर्माण होत नाही, बऱ्याचदा या गोष्टी फक्त पुस्तकी वाटतात. हे शक्य आहे का, असं झालं असेल का फक्त थपा मारून टाकलेत लोकांनी पुस्तकांमध्ये. तर 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. एक तर निश्चय, संकल्पशक्ती जी स्वामी विवेकानंदांची होती, एक निश्चय होता. आणि तो जो संकल्प केलेला आहे ते मिळवण्यासाठी किंवा ते गाठण्यासाठी कर गुजरणे की चाहत, काही करायची तयारी. ह्या दोन्ही गोष्टींचा जेव्हा संगम होतो तेव्हा जो माणूस ते ठरवतो ते त्याला मिळत जातं. वा, म्हणजे एखाद्या गोष्टीचा विचार लिहितो बघा, इच्छा तिथे मार्ग, त्याचं मूर्तिवंत उदाहरण म्हणजे सर आहेत असं म्हणायला हरकत नाही. मागं बरीच मंडळी उभी आहेत, तुम्हाला इथे पुढे बसायला जागा आहे, तुम्ही नक्की इथे पुढे मांडी घालून बसू शकता. तुम्ही प्लीज या आणि बसा, उभं राहू नका. किंवा काही गोष्टी ज्या मागता त्याप्रमाणे तुमचं एन्व्हायरमेंट तुम्हाला त्या वस्तू देत जातं, त्या गोष्टी देत जातं. गावातला पहिला एवढा शिकलेला मुलगा ज्या वेळेला IAS होतो त्यावेळेला त्याला IAS होण्यासाठीच्या ज्या एवढ्या सगळ्या प्रेरणा आहेत त्याच्यातली आई शिवायची अजून अशी कोणती गोष्ट होती का की ज्यामुळे तुम्हाला असं वाटलं किंवा तुम्ही ठरवलं की नाही, आय एम गोइंग टू अचीव दॅट. आणि ते ज्या वेळेला अचीव झालं, 2 प्रश्न एकत्र विचारतो म्हणजे तुम्हाला विस्तृत बोलता येईल. ते ज्या वेळेला अचीव झालं त्यावेळेसची तुमची पहिली रिॲक्शन काय होती? जसं मी बोलण्यामागचं प्रमुख कारण हे होतं की UPSCच्या फॉर्मची किंमत 20 रुपये होती आणि PGच्या जेवढ्याही आमच्या एक्झाम्स असतात प्रत्येकाची फॉर्मची किंमत 5,000, 10,000, पुस्तकांची जास्त किंमत, बरेचसे विषय, म्हणजे एकंदरीत खर्च फक्त प्रिपरेशन जरी करायचं म्हटलं तरी 50-60 हजाराच्या वरती, कोचिंग वगैरे पकडून. 20 रुपयाचा फॉर्म कसा भरला, काय भरला ते पुस्तकात लिहिलेलं आहे. मी एका मित्राकडे एक्स्ट्रा फॉर्म होता, त्याने मला दिला, भरला आणि अभ्यास सुरू केला. परंतु त्यावेळी मोबाईल नव्हता, यूट्यूब नव्हता, कोणाचं मोटिवेशनल स्पीच नव्हतं ऐकलं, कुठला क्लास नव्हता अटेंड केला आणि कुठे लेक्चरला गेलो नव्हतो. जसं बोललो की बऱ्याचदा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जसं म्हणतात की ज्या झाडांना पाणी हे कमी मिळतं ते झाडं ॲटोमॅटिक त्यांची मुळं वाढतात आणि खाली पाणी शोधायचा प्रयत्न करतात. तर जेव्हा सर्व रस्ते बंद होतात त्यावेळी माणसासमोर पर्याय नसतो दुसरा, त्यावेळी कठीण परिश्रम केल्याशिवाय पर्याय नसतो.
तर MBBS नंतर पी जी एक्झाम देण्याची सुद्धा कॅपॅसिटी नव्हती, मेंटली नाही फायनान्शियली. आणि अशा वेळी काय करायचं म्हटलं, आपल्याला करायचं तर आता UPSC. 20 रुपयाचा फॉर्म भरला. त्या वर्षी पहिल्यांदा 2011ला CSAT पॅटर्न इंट्रोड्यूस झाला होता, कॉम्प्रेहेन्सिव्ह ॲप्टिट्यूड टेस्ट. त्याच्यानंतर मेडिकल सायन्स ऑप्शन निवडला, कारण तो माझा रेग्युलर सब्जेक्ट होता. पॉलिटिकल सायन्स निवडला आणि मग इंटरव्ह्यू देऊन एक्झाम पास झालो. पण ह्या दरम्यानच्या संपूर्ण काळात असा एकदम फ्लोने एक्झाम पास होऊन गेलो की मला जाणवलंच नाही की UPSCसाठी काहीतरी वेगळी तयारी करावी लागते का. कारण बेस खूप स्ट्रॉंग होता, 10वीचा 12वीचा मेडिकलचा बेस. मी मेडिकलमध्ये त्यावेळी पूर्ण देशात पहिला आलो होतो UPSC. आणि ज्यावेळी मी एक्झाम देऊन इंटर्नशिप संपून जेव्हा गावाकडे गेलो होतो, उन्हाळ्याचे दिवस होते, मला वाटतं 7 मेला रिझल्ट लागला होता, 7 मे 2012. 11ला 21 एप्रिलला पहिली एक्झाम दिली, 21 एप्रिल 2011. ऑक्टोबरमध्ये मेन्स दिली, इंटरव्ह्यू दिला एप्रिल 2012 आणि निकाल लागला 7 मे 2012. तर ज्यावेळी निकाल लागला, तारीख अनाऊन्स झाली होती, पेपरमध्ये निकाल लागणार आणि आम्ही लोक मोबाईलवरती मित्राचा मोबाईल घेऊन ते 2G तेव्हा होतं ते स्क्रोल करत होते. लिस्ट डाउनलोड केली, फाइंड आउट केलं. तर मला त्यावेळी जी आनंदाची अनुभूती झाली होती, म्हणजे बऱ्याचदा लोक आनंदाने ओरडतात, आनंदाने एकमेकांना मिठ्या मारतात, पेढे मारतात, त्यावेळी माझ्या डोळ्यातून फक्त अश्रू वाहत होते आनंदाचे. कारण मला त्यावेळी जाणवलं की आता ह्या 24 वर्षामधले पहिले 6 वर्ष सोडले तर 18 वर्षाच्या मेहनतीचं फळ आपल्याला मिळेल आणि आपण आपल्या आईला सोन्याचे दिवस दाखवू शकतो. आताही माझी माय माझ्यासोबतच राहते पुण्यामध्ये आणि ती खूप खुश असते. घरात नोकर चाकर असतात, काही लागलं सर्व गोष्टी बिलकुल वेळेवरती येतात. तर तिला असं तिने जे केलेले कष्ट आहेत ते कष्ट वाया नाही गेले याचा मला आनंद वाटतो. वा. कोणत्याही मुलाला किंवा कोणत्याही कुटुंबाला यापेक्षा दुसरा आनंद काय हवा. म्हणूनच ज्यावेळेला ढाकणे साहेब आजींना घेऊन आले त्यावेळेला खूप बरं सोबत घेऊन म्हणजे तुमच्याशी गप्पा मारता येतील. सर, IAS झालात तुम्ही आणि ज्या वेळेला तुम्ही तुमच्या त्या ट्रेनिंग सेंटरमध्ये गेलात, काय प्रकारचं ट्रेनिंग दिलं जातं IASला? याचं कारण असं आहे की मी ते तुम्हाला कारण नंतर विचारतो, पण तुम्हाला काय प्रकारचं ट्रेनिंग दिलं जातं आणि ते कुठे होतं आणि कसं होतं? वर्षभर असतं. तर IASचं मूळ जे ट्रेनिंग आहे ते तुमच्या व्यक्तिमत्वावरती, पर्सनॅलिटीवरती काम करण्यावरती फोकस असतं आणि त्यासोबत जे वेगवेगळे कायदे आहेत, वेगवेगळे रूल्स आहेत, ॲक्ट्स आहेत आणि तुम्हाला खूप साऱ्या डिग्निटरींना वैयक्तिक भेटायला मिळतं. कारण जेव्हा पहिली ट्रेनिंग होती, मला आठवतं की पहिल्यांदा प्लेनने प्रवास केला गव्हर्नमेंटच्या फंडने आणि त्याच्यानंतर सुद्धा आजपर्यंत गव्हर्नमेंटच्या फंडनेच प्लेनने ट्रॅव्हल करतो. परंतु त्यावेळी प्राईम मिनिस्टरांच्या घरी जाऊन सकाळचा नाश्ता, व्हाईस प्रेसिडेंटच्या घरी जेवण, प्रेसिडेंटकडे जाणं, ते म्हणजे सर्वांना असतं. जेवढे लोक IAS होतात किंवा इतर सर्व्हिस करतात सर्वांना ते ठरलेलं असतं. फॉर्मली त्यांच्याशी इंटरॅक्शन होतात. तुम्हाला वेगवेगळ्या डिग्निटरीजशी भेटायला मिळतं, चीफ जस्टिसपासून गव्हर्नर, CM. आणि आमची बॅच 8 लोकांची होती महाराष्ट्र कॅडरची. तर आम्हाला त्यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला जवळपास अर्धा पाऊण तास वेळ बसून आम्ही प्रश्न विचारायचो, ते सांगायचे, त्यांच्या अपेक्षा सांगायचे. तर एवढ्या उच्च लेवलचं गायडन्स, इंटरॅक्शन होतात आणि ओव्हरऑल पूर्ण ट्रेनिंगच्या दरम्यान एक सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी, एक सेन्स ऑफ ड्युटी की तुम्ही जेव्हा खाली जाणार, काम करणार, तर यू आर नो लॉंगर जस्ट अ कॉमन पर्सन की तुमची इच्छा झाली चला आज मस्तपैकी आराम करूया 8-10 दिवस, काहीच टेन्शन नाही, सुट्ट्या टाकायच्या. किंवा एखाद्या घरात मोठा कार्यक्रम आहे, चला पूर्ण वऱ्हाड घेऊन जाऊया 10 दिवस सुट्टी, असं नाही होत. कारण जसं माणसाच्या अंगावरती एखादी तुम्हाला पोझिशन ऑफ पॉवर दिली गेली तर त्यासोबत तुम्हाला जबाबदारी पण येते.
म्हणजे कोविडच्या काळामध्ये मी काम केलं, डॉक्टर ठाकरे साहेबांनी काम केलं. अक्षरशः शनिवारी रविवारी सुद्धा झोप लागायची नाही. कुठं पेशंटला काय झालं असेल, कुठल्या ठिकाणी आउटब्रेक झाला असेल, कंटेनमेंट मेजर्स करा, त्यांना वेळोवेळी वॅक्सिन मिळत आहेत का, इंजेक्शन्स मिळत आहेत का, बेड मॅनेजमेंट होतं आहे का, तेवढे ॲम्ब्युलन्सेस आहेत का. सो जसं आपण म्हणतो की ज्यावेळी एखाद्या व्यक्तीच्या कडे पॉवर दिली गेली, त्या पॉवरसोबत त्यांच्यावर जबाबदारी पेलण्याची क्षमतासुद्धा दिली जाते. आणि ज्या खांदे ही जबाबदारी पेलू शकतात त्यांच्याकडेच पॉवर दिलेली बरी. नाहीतर माकडाच्या हातात तलवार दिली तर तो विध्वंसच करायचा. तर ह्या सर्व गोष्टी होतात. म्हणून ब्युरोक्रॅट लाईफ, तरुण जे आपले मित्रमंडळी आहेत त्यांना असं वाटतं की सरकारी अधिकारी भेटली, नोकरी झाली म्हणजे फक्त आता लाईफ सेट, आता आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त आराम, चांगल्या ठिकाणी मिरवायचं असं नाही आहे. सरकारी अधिकारी आज खूप जबाबदारीचं पद आहे. तुमच्यावर तालुक्याची जनता, जिल्ह्याची जनता, लोक शासकीय स्कीमचं राबवणे, वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रमांना तुम्हाला इफेक्टिव्हली इम्प्लिमेंट करणे, गव्हर्नमेंटकडे टाईम टू टाईम त्याच्या रिस्पॉन्स अहवाल पाठवणे, ह्या सर्व गोष्टी असतात. आणि तुमच्याकडे पूर्ण जिल्ह्यातलं प्रशासन, तुमच्या विभागाचं प्रशासन तुमच्याकडे आदर्श किंवा लीडर म्हणून बघत असतं. म्हणजे इम्प्लांटेशन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे आपण जबाबदारीची जाणीव तुमच्यामध्ये टीचर्स असतात का, तुमची प्रत्यक्ष ट्रेनिंग होतात. जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की CM किंवा या सगळ्या लोकांवर तुमचे इंटरॅक्शन्स होतात. साधारणपणे काय फॉर्मॅट असतो त्याचा, किंवा ते कशा पद्धतीनं तुमच्यामध्ये इम्प्लांट केलं जातं? आता मसुरीचं सांगायचं म्हटलं कधी कधी 0पर्यंत पण जायचं. अशा सकाळच्या तापमानामध्ये मॉर्निंग 5ला PT सुरू व्हायची. 4:30ला उठून सर्व ते इनर्स वगैरे सर्व घालून कुळकुळत रनिंगला जायचो. त्याच्यानंतर मग मॉर्निंग PT नंतर सकाळी 8:30पासून क्लासेस सुरू व्हायचे. इव्हनिंगला आउटडोर ॲक्टिव्हिटी असेल, ते हॉर्स रायडिंग असेल, वेगवेगळे गेम्स असतील, शूटिंग असेल, हे सर्व शिकवायचे. क्लासेसमध्ये जसं मी बोललो की पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, लॉ, IPC, एव्हिडन्स ॲक्ट, त्याच्यानंतर वेगवेगळ्या राज्यातल्या ज्या बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत त्या कशा पद्धतीने राबवल्या गेल्यात त्याच्याबद्दलची माहिती. तर हा ओव्हरऑल एक अधिकारी म्हणून तुम्ही खाली कशा पद्धतीने काम केलं पाहिजे त्याचं एक मोठा ट्रेनिंग असतं. मला वाटतं ते आपल्या ऑडियन्ससाठी ते सध्या सांगणं योग्य राहील. परंतु 2 वर्षामध्ये एक अधिकारी म्हणून तुम्ही कसे घडले पाहिजे याचं प्रशिक्षण दिलं जातं. आता याचा अर्थ असा नाही की सर्वच लोक चांगले अधिकारी घडतात. प्रत्येक व्यक्तीचाही मूळ स्वभाव वेगळा असतो, प्रत्येक व्यक्तीचंही मूळ नेचर असतो. परंतु ट्रेनिंग म्हणून हे बिंबवलं जातं, जाणवलं जातं की फील्डवर गेल्यावरती तुमच्याकडे जेव्हा सत्ता येईल, पॉवर येईल, त्यासोबत एक जबाबदारी पण असेल. आणि एक लीडर म्हणून ती जबाबदारी पेलण्याचं ट्रेनिंग ते तुम्हाला म्हणजे आपण जे म्हणतो की एक काळातला संदर्भ दिला जातो. आता आपण म्हणू शकतो की एक लोकसेवक एक्झॅक्टली. सर, या तुम्ही आत्ता जे सांगता त्याच्यातनं काही गोष्टी खूप महत्त्वाच्या समजत आहेत की एखादा अधिकारी घडवणं ही काही इतकी सोपी प्रोसेस नाही. म्हणजे जसा तुमचा पर्सनल इंटेलेक्ट महत्त्वाचा आहे तसा तुमचा सोशल कनेक्ट आणि सोशल इंटेलेक्ट सुद्धा महत्त्वाचा असतो. या ट्रेनिंगच्या दरम्यान म्हणजे आधीपर्यंतचं तुमचं शिक्षण, अकॅडमीमधलं तुमचं एज्युकेशन किंवा ट्रेनिंग किंवा तुमचं जे काय सगळं असेल, यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवला आणि अशी कोणती एखादी गोष्ट होती की जी तुम्हाला त्या अकॅडमीत आल्यानंतर सगळ्यात जास्त जाणवली, भावली आणि तुम्ही ती आत्मसात करण्यासाठी प्रयत्न केला? याचं मागचं, मी कॉलेजमध्ये असताना कधीच कुठल्या मुलीशी बोलायचो नाही. मी ज्या ठिकाणी बसायचं की पूर्ण पुस्तकाचा ढीग असायचा, जेणेकरून पुस्तकाच्या पलीकडे काय आहे ते कधी मी पाहायचो नाही. नवोदय विद्यालयामध्ये 12वीपर्यंत असताना आम्ही एक दिवशी फक्त बोलायचो, रक्षाबंधनच्या दिवशी, जेव्हा ते आमच्या बॅचमेट्स आम्हाला राखी बांधायच्या. त्याच्यामुळे आणि ओव्हरऑल एक बॅकग्राऊंड, विलेज, गावातून आल्यामुळे आपलं पर्सनॅलिटी खूप सिम्पल होतं. त्याच्यामुळे एक लाजरा गुजरा स्वभाव होता. परंतु आपला अभ्यास करत राहायचं, अकॅडमिकली आपलं जे काही करता येते करायचं, पण स्वभाव माझा लाजरा होता. बोलताना खूप नर्वस असायचो. अकॅडमीमध्ये गेल्यानंतर ते फार कमी झालं.
अकॅडमीमध्ये वेगवेगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज देताना तुम्हाला ते अशा पद्धतीने ट्यून करतात की तुमचा आत्मविश्वास हा स्लोली बळावतो. आणि मला असं वाटतं की आत्मविश्वाससोबत आता आपण काहीतरी वेगळं करणार आहोत. यू आर नो लॉंगर अ पर्सन इन द मास, की तुम्ही एक फक्त गर्दीचा भाग नाही आहात, तुम्ही त्या गर्दी नियंत्रण करणारे भाग आहात. तर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपण आजकाल बघतो की गर्दी आणि गर्दीमध्ये एक कुठलं तरी एखाद्या मुंगीसारखा एखादा माणूस विसावून गेलेला असतो, परंतु त्या गर्दीच्या बाहेर निघून स्वतःचं वेगळं व्यक्तिमत्व निर्माण करणं खूप काळाच्या आव्हानाची गरज आहे. वा, एक आपण सगळ्यांनी व्हॉट्सअपला आलेलं इकडे बघत असतात आणि त्यांच्यातला एकच माणूस फक्त बाहेर येतो आणि त्या गर्दीकडे तोंड करून उभा राहतो आणि ही विल बिकम अ लीडर, किंवा तो त्या गर्दीला तुम्ही आत्ता म्हणालात तसं कंट्रोल करणारा, म्हणजे मासेसमधनं तुम्ही इकडे ट्रान्सफॉर्म होता. सर, त्या दरम्यान काही जरा थोडी फजिती वगैरे झाली का हो कधी 10-12 महिन्यात किंवा त्याच्या आधी किंवा त्या 2 वर्षात असं तुम्हाला झालं का? अरे काहीतरी आपलं जरा गडबड झाली कारण अचानक तुमच्यासाठी पण हे सगळं नवीन असावं. मला हे काटा चमचा आपण जे फोर्क म्हणतो त्याच्याने कधी जेवता यायचं नाही. आणि बऱ्याचदा मग जेव्हा फॉर्मल डिनर्स वगैरे असायचे, आता पण मी घरी कधी फोर्क वापरत नाही, पण बऱ्याचदा मग आपल्याला सवय नसायची ते चाकूने कापणे, मग ते घेणे, त्याला व्यवस्थित हळूहळू खाणे, आपलं काय हात धुतले बसतो आणि खायला सुरू. पण मग ते हळूहळू लोकांना बघत बघत शिकलो. हां, पण एक गोष्ट आहे की मला थोडंसं स्टार्टिंगला बोलताना त्रास व्हायचा. माझा जो ओव्हरऑल जो टोनिंग होती, भाषा होती, हां, ती थोडी वेगळी होती, थोडंसं त्याला गावठी टच होता. मग परंतु मी ह्या गोष्टीचं मला जास्त न्यूनगंड वाटलं नाही. माझ्या डोक्यात हेच होतं की आपल्याला करायचं काय. आणि जसं म्हटलं की ज्या ठिकाणी तुमची काहीतरी करायची इच्छा असली त्या ठिकाणी ऑटोमॅटिक रस्ते ओपन होतात. नक्कीच काहीतरी करण्याची इच्छा मला वाटतं सगळ्यांना असते, फक्त आपले मार्ग आपल्याला शोधता आले पाहिजे. सर, पहिला टप्पा होता तुमचं गावातलं शिक्षण, नंतर तुमच्या IAS ची ट्रेनिंग आणि अभ्यास. त्यानंतरचा तिसरा टप्पा ज्या वेळेला तुमच्या आयुष्यात सुरू झाला, जेव्हा तुम्ही एक अधिकारी म्हणून एका खुर्चीवर जाऊन बसला, त्या वेळेला तुमच्या मनात नेमक्या काय भावना होत्या आणि ह्या तिसऱ्या टप्प्याची तुमची सुरुवात कशी झाली? कारण आजपर्यंत शिकलेलं, नंतर ट्रेनिंग घेतलेलं, आता तुम्हाला प्रत्यक्षात अंमलात आणायचं होतं. तो प्रवास तुमचा कसा होता किंवा कसा सुरू झाला? मला आठवतं माझं पहिलीच्या दरम्यानच तुम्हाला वेगवेगळे चार्ज दिले होते. तर तिथं मी हदगावमध्ये नगरपालिका होती, जसं आपली पाथर्डी आहे, तर एका महिन्यासाठी तिथे मी CEO होतो. आणि ते एका महिन्यामध्ये आता नवीन आलेलो होतो, प्रचंड जोश होता, काहीतरी करायची इच्छा होती. तर त्या ठिकाणचे मी 2-3 प्रॉब्लेम्स आयडेंटिफाईड केले होते. आणि त्यातला एक प्रॉब्लेम लोकांनी सांगितला की इथं 35 वर्षापासून एक निजामकालीन तलाव आहे, त्या तलावावरती लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे. आणि ह्या तलावाचं पाणी जेव्हा पूर्वी त्याला स्टोअर व्हायचं तर पूर्ण गावात, पूर्ण शहराला ते पुरवठा व्हायचं. माझ्याकडे मोजून 1 महिना होता, त्यातल्या सुट्ट्या वगैरे सोडल्या तर 20 दिवस होते. 20 दिवसामध्ये त्या सर्व लोकांना शोकॉज नोटीस देणे, पूर्ण एरियाची मेजरमेंट करून घेणे, इव्हिक्शनसाठी प्लॅन करणे, आणि 20 दिवसांमध्ये जो तलाव पूर्णपणे भरलेला होता मातीने, लोक शेती करत होते, त्याच्यावरती लोकांची काही घरं होती, झोपड्या होत्या, अतिक्रमण करून ठेवलेलं होतं, ते सर्व काढून ते जवळपास 30-35 एकराचा तलाव परत तयार केला. आणि आताही लोक सांगतात, कधी मेसेज करतात, फोन करतात की ते पाणी अजून पण त्या ठिकाणी आता स्टोअर होत आहे. वा. पण याच्या पुढचं मी सांगतोय की तो जोश, तो होश, नंतर आपल्याला कळतं की डेमोक्रेसी, लोकशाहीमध्ये अधिकारी हा एक घटक आहे, त्यासोबत लोकप्रतिनिधी, संघटना, मीडिया, न्यायपालिका, तुमच्या खालती काम करणारी मंडळी, हे सर्व वेगवेगळे घटक तुमच्यावरती इन्फ्लुएन्स करतात. आपल्याकडे ज्वलंत उदाहरण आहेच आजच. हे सर्व घटकांना घेऊन तुम्हाला काम करायचं असतं. आणि मग तो एक प्रसंग असला की ज्यावेळी मी फक्त एक विचाराने की मला हे पूर्ण त्याला ओपन करायचं म्हणजे करायचंच आहे,
कुठल्याही पद्धतीने लोकांसाठी. पण नंतर हळूहळू हे कळलं की आपल्याला ह्या सर्व घटकांची वारंवार इंटरॅक्शन करावं लागतं. कधी आपल्याला 1-2 पावलं मागे जावे लागतात, कधी आपण 1-2 पावलं लोकांना सोबत घेऊन पुढे जातो. आणि त्याचा फायदा मला सोलापूरला झाला, गटारमुक्त गाव करण्यासाठी झाला, हाऊसिंग स्कीमसाठी झाला, नंदुरबारला कोविडचं काम करताना झाला, तिथं मनरेगाची काम करताना झाला. तर लोकशाहीमध्ये आपली कितीही मनातली इच्छा असली पण तुम्ही तुमचं 100% देऊ शकत नाही जोपर्यंत हे सर्व घटक, राजकीय घटक, मीडिया, न्यायपालिका, संघटना, ॲक्टिव्हिस्ट हे सर्व तुमच्या सोबत राहतात. तर या सर्वांना घेऊन तुम्ही तुमच्या वाटचाल करत असतात आणि बऱ्याचदा तुमच्यावरती मग काही गोष्टी उलटतात सुद्धा. कधी संघटना बिथरतात, कधी लोकप्रतिनिधी बिथरतात. मग त्यावेळी तुम्हाला त्यांना कन्व्हिन्स करायचं असतं, समजून सांगायचं असतो. आता ही कला आहे जी आपल्या डॉक्टर अविनाशजींना खूप चांगली जमते, त्यांच्याकडून शिकतोय. आमचे सिनियर आहेत, शिकतोय मी. तर नोकरी मिळवण्यासाठी बुद्धिमत्ता आणि हार्डवर्क लागतं. नोकरी टिकवण्यासाठी व्यावहारिकपणा, लोकांशी कसं बोलवणं, टीमवर्क आणि सोबत घेऊन कसं चालणं हे लागतं. तर ह्या दोन्ही गोष्टीचा एक मेळ जर चांगला असला तर डॉक्टर अविनाशसारखे चांगले अधिकारी बनतात. निश्चित म्हणजे त्यांचं काम खरं तर खूप त्यांना इन्स्पायर पण करतच असतात. पहिला तुमचा त्या तलावाचा प्रसंगानंतर आजपर्यंत आता बऱ्यापैकी टप्पा तुमचा पुढं आलाय कामाचा. या सगळ्या दरम्यान तुमचा असा एखादा उद्देश न समजता अशा काही गोष्टी घडल्या का की ज्या घडायला नको होत्या, पण तुमचा एक चांगला त्याच्याकडे बघण्याचा अप्रोच लोकांना न कळल्यामुळे त्याच्यात कधी काही अडचण आली किंवा तुम्ही त्यांच्यापर्यंत तो मेसेज कन्वे नाही करू शकला, असं कधी झालं का? आणि त्यावेळेला तुमची अवस्था काय होती? नाही, असं बरेचदा होतं आणि मला वाटतं त्याचा उद्देश खूप चांगला असतो, परंतु एखाद्याचा इगो दुखवून जाणे, एखाद्याला वाटतं की त्याचं जे क्रेडिट मला मिळालं पाहिजे होतं ते मिळालं नाही, किंवा जसं म्हटलं की तुम्ही एक अधिकारी आहात पण तुमच्या आजूबाजूला 100 घटक आहेत. 100 घटकामध्ये 10-12 घटक नेहमी तुम्ही काही जरी केलं, कितीही केलं तर ते तुमच्याकडे नाराज राहणार. जसं म्हणतात ना की देवालाही लोक शिव्या घालायला मागे पुढे नाही पाहत, आपण तर माणसं आहोत. तर असे बरेच प्रसंग घडले, सोलापूरलाही घडले, नंदुरबारलाही घडले. परंतु मी एक गोष्ट मला खूप चांगली जाणवते, असे प्रसंग किंबहुना अपयशाचे प्रसंग, फेलियरचे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात आलेच पाहिजे. फार महत्वाची गोष्ट. कारण का, जेव्हा तुम्ही एका टेकडीवरून खाली पडतात मार कमी लागतो, सह्याद्रीवरून पडलात थोडं जास्त लागेल, आणि जेव्हा माउंट एव्हरेस्टवरून पडलात आणि तुम्हाला कधी सवयच नाही पडण्याची, जेव्हा तिथून खाली पडतात तर माणसाचं पूर्ण मग जीवच जातो. ज्यावेळी आपल्याला आयुष्यामध्ये हे कळतं की आपण सर्वस्व नाही आहोत, यू आर नॉट द ॲब्सोल्यूट कंट्रोलर, तुम्ही सर्व गोष्टी स्वतः कंट्रोल नाही करू शकत. आणि जेव्हा तुम्हाला अर्ली स्टेजमध्ये 9वी, 10वी, 11वी, 12वीमध्ये एखाद्या माणसाला, म्हणजे ही आमच्या कॉलेजची घटना होती की तो व्यक्ती सेकंड इयरपर्यंत, पहिलीपासून MBBAच्या सेकंड इयरपर्यंत कधीच दुसरा आला नाही, पहिला आला. त्याने आयुष्यात नंबर 2 ची पोस्ट कधी घेतलीच नाही. 3rd इयरच्या सेमिस्टरमध्ये त्याला नंबर 2 मिळाला आणि तो व्यक्ती ते अपयश पचवू नाही शकला. ही खरी घटना आहे. आणि त्याने सुसाईड कमिट केली की माझ्यापेक्षा एक माणूस पहिला कसा येऊ शकतो. तो जो त्याने आयुष्यात कधी पाहिलंच नाही की असं काय असतं की माझ्यापेक्षाही कोणी पहिला येऊ शकतो. तर हे मी का सांगतोय की जेव्हा आपल्याला हेही कळतं की तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडत असताना, तुम्ही तुमचं काम करत असताना अपयश जरी आलं ते सुद्धा तुम्ही हसत हसत ॲक्सेप्ट करून पुढे गेलं पाहिजे. नाहीतर जेव्हा तुम्हाला फक्त तुम्ही वयातले 30 वर्ष 20 वर्ष फक्त आणि फक्त यश बघितलं, तुमचं सर्व लोकांनी उदो उदो केला, तुमचं कौतुक केलं आणि वन फाईन डे जेव्हा तुम्ही रिटायर्ड होतात, हे आमच्या अधिकाऱ्यांमध्ये एक फार मोठा प्रश्न आहे की तुम्ही सचिव लेवलला रिटायर होतात किंवा ADG म्हणून रिटायर झाले, ADG म्हणून रिटायर झाले आणि रिटायरमेंटच्या 2 दिवस आधी आणि रिटायरमेंटच्या 2 दिवस नंतर तुमचं पूर्ण आयुष्य हे 180 डिग्रीने चेंज झालं. म्हणून येताना मी डॉक्टर अविनाशजींना हे विचारलं की तुम्ही गावात कधी येतात. ते बोला, महिन्याला मी दर महिन्याला एकदा तरी येतो
आणि आल्यावर सर्व लोकांना भेटतो, कारण तेही एक दिवस रिटायर्ड होणार, मीही एक दिवस रिटायर्ड होणार आणि आम्हाला परत आमच्या गावातच काम करायचं. नाहीतर लोक म्हणतील की नोकरीच्या वेळी तर या माणसाने एक शब्द विचारला नाही आणि नोकरी झाल्यावरती आता आपल्याला भेटतोय. तर सांगायचा अर्थ हा आहे, आपण कितीही वर गेलो, कितीही पुढे गेलो, आपले पाय नेहमीही जमिनीवरती पाहिजे. जमिनीत मुळं घट्ट असतील तर आकाश कडून घेता येतं. सर, हे सगळं करत असताना तुम्ही आता म्हणालात की अपयश पचवता आलं पाहिजे. दुर्दैवानं सध्याची आपली शैक्षणिक व्यवस्था बघता 1ली ते 8वी नापास न करणं, 10वी 12वीला पास करणं, कारण पुन्हा त्याच्यावर असंख्य शिक्षकांच्या नोकऱ्या अवलंबून असतात, टेक्निकल आकडा पूर्ण झाला नाही तर प्रॉब्लेम निर्माण होणं, या सगळ्याचा कुठेतरी परिणाम या तरुण पिढीवर होताना आपल्याला दिसतो. असंख्य लोक आहेत ज्यांना अपयश पचवायची सवयच नाही. मला एखादी गोष्ट नाही म्हटलं कोणी ते ऐकायची सवयच नाही अनेकांना आज. अशा वातावरणात ज्या वेळेला तुम्ही बघता या सगळ्या सिस्टीमकडे, काय वाटतं तुम्हाला की काय विचार केला पाहिजे किंवा कशा पद्धतीनं आम्ही आता या सगळ्या जनरेशननी या सगळ्या गोष्टींकडे बघण्याची सवय केली पाहिजे? अपयश पचवायचं कसं? पहिली गोष्ट, अपयश पचवण्यासाठी आपल्याला ॲटलिस्ट यशाची चव तरी लागली पाहिजे. म्हणजे जो माणूस नेहमीच फेल होतोय तो म्हटलं की आता पण फेल होतं, ते नवीन काही नाही आहे. मला असं वाटतं, म्हणजे माझेही 2 मुलं आहेत, एक 2रीमध्ये आहे, एक नर्सरीमध्ये आहे. मी माझ्या मुलांना त्यांचे मार्क कधी विचारत नाही, की मी अशी अपेक्षाही ठेवत नाही. मी एवढं एन्श्युअर करतो की त्यांना बेसिक वाचन, बेसिक लिखाण आणि त्यांना त्यांच्या अभ्यासाबद्दल गोडी निर्माण झाली पाहिजे, आवड निर्माण झाली पाहिजे. बरेचदा काय होतं, हा खूप सेन्सिटिव्ह आणि खूप समजून घेण्याचा कन्सेप्ट आहे. बऱ्याचदा लोक असं काम करतात की जे त्यांचे घरचे सांगतात, आजूबाजूचे लोक सांगतात. त्यांना गणित बिलकुल आवडत नाही पण त्यांना इंजिनियर बनण्यासाठी फोर्स करतात. बायोलॉजी त्यांना बीही कळत नाही पण त्यांना डॉक्टर बनण्यासाठी घरचा आग्रह करतात. हा जेव्हा वरून थोपवल्यांचे गोल्स जेव्हा आपल्याकडे येतात, जसं मी माझं गोल फाइंड आउट केलं की याच्यासाठी नाही की मला सांगणार कोणीतरी होतं की तू IAS होऊन दाखव का तू हे करून दाखव. माझ्या मनात ही इच्छा होती की मला काहीतरी मोठं बनायचं आहे, का स्वतःसाठी आणि आपल्या आईच्या कष्टाचं चीज होण्यासाठी. तर ॲज अ पॅरेंट म्हणून सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपण आपल्या मुलांमध्ये ते बीज रोवलं पाहिजे. कसलं बीज? काहीतरी करण्याची धडपड. मग ते तुमचं आर्ट असेल, पेंटिंग असेल, म्युझिक असेल, एखादा जॉब असेल. आणि जेव्हा ते बीज रोवलं तर त्या आपल्या ड्रीमसाठी, स्वप्नासाठी त्या आपल्या मुलांना ते ड्रीम पूर्ण करण्यासाठी, पाठलाग करण्यासाठी बळ देणं, त्यांना मोटिवेट करणं. हे मला भेटलं नाही, परंतु आपण जर अशा पद्धतीने येणाऱ्या जनरेशनला की ठीक आहे तुला ह्या 10-12 फील्ड्स आहेत, तुला ही फील्ड आवडते, एकदा तुला ती फील्ड आवडली, तुझ्यात आवड निर्माण झाली तर तू त्याच्यामध्ये ॲव्हरेज नकोस की कधीतरी करेल, कधीतरी सोडून देईल, मग मला आज बोर वाटतंय, आज झोपतो मस्त, पूर्ण दिवसभर झोपतो, छान मस्तपैकी मूवी बघतो. आपलं काम हे आहे की जे क्षेत्र तुम्ही निवडलेलं आहे त्या क्षेत्रामध्ये बेस्ट करायचा प्रयत्न करा, त्या क्षेत्रामध्ये एक्सलन्सी दाखवा. मी जर डॉक्टर झालो असतो तर माझी इच्छा आहे की मी DM कार्डिओ झालो असतो. मी IAS झालो तर मी प्रयत्न केला की मी माझ्या जिल्हा परिषदेचा बेस्ट पुरस्कार मिळेल, मला हाऊसिंगचा पुरस्कार मिळाला, स्वच्छ भारत मिशनचा पुरस्कार मिळाला, माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोविडला पुरस्कार मिळाला. किंबहुना बरेचसे जिल्हाधिकारी आपापल्या पद्धतीने काम करत असतात. परंतु मला असं वाटतं की ही जी मानसिकता आहे, ॲव्हरेज काम, मिडिओकर काम, जेमतेम, आपण तर म्हणतो ना की तो 12वी जेमतेम पास होऊन जा आणि जेमतेम पास झाला की एखादी जेमतेम नोकरी कर, हा जो माइंडसेट आहे हा माइंडसेट आपण बदलला पाहिजे. म्हणजे खरं तर मुलांपेक्षा पालकांची जबाबदारी जास्त मोठी आहे असं म्हणायला हरकत नाही. सर, हो नाही लोक बऱ्याच वेळा ऐकतील अजून, पण लोकांची चिंता जास्त आहे मला. नाही, मला एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. मध्यंतरी मी एका मोठ्या व्यक्तीचं
असंच ते रील मला आलं होतं, त्याच्यात ते बोलत होते. सध्या एक फॅड निघालंय असं त्यांचं वाक्य होतं की पॉझिटिव्ह थिंकिंग. तुमच्या मते मोटिवेशन, इन्स्पिरेशन किंवा पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे काय? हे आपण एक खूप आम्ही मेडिकलमध्ये डॉक्टर होतो, तर जे लोक डिप्रेशनमध्ये जातात, अँझायटीमध्ये जातात, त्यांना ट्रीट करणारे सायकॅट्रिस्ट असतात. त्यांना आपण मनोरोग तज्ज्ञ म्हणतो. आणि जवळपास 70% मनोरोग तज्ज्ञांना दुसरा मनोरोग तज्ज्ञ ट्रीट करत असतो. म्हणजे 70% सायकॅट्रिस्टला दुसरा सायकॅट्रिस्ट डॉक्टर लागत असतो. तर जेव्हा आपण पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणतो, त्याचा अर्थ असा नाही होत की ह्या माणसाच्या आयुष्यामध्ये कधीही डिप्रेशन आलं नाही, कधीही दुःख आलं नाही. ज्या माणसाने सुखाची चव घेतलेली आहे त्याला दुःख येणारच आहे, आणि ज्याने दुःखाची चव घेतली त्याला सुख येणार आहे. जेव्हा आपण हे म्हणतो की पॉझिटिव्ह थिंकिंग, जसं माझं आयुष्य आहे किंवा डॉक्टर साहेबांचं आयुष्य आहे, आम्ही ह्या गोष्टीला जास्त महत्त्व नाही देत. थोडंफार दुःख वाटलं, थोडंफार सुख आलं, परंतु एक स्वतःचा रुटीन लाईफ, सकाळी लवकर उठणे 5:30ला, 5ला, जो काही प्रत्येकाचा टाईम टेबल असेल, सकाळच्या डेली रुटीननंतर थोडा व्यायाम करणे, थोडं वॉकिंग करणे, थोडं प्राणायाम, मेडिटेशन, मग दिवसाचं काय काय आपले टास्क आहेत याची यादीने त्या टास्कला पूर्ण कसं करता येईल याच्याकडे वेळ देणे. वेळ रिकामा मिळाला आपल्या मुलांना वेळ देणे, वाचनाला वेळ देणे. मला आठवतं तेव्हाही आम्ही दोघं सकाळी 6 वाजता सोलापूरच्या एका मैदानात वॉकला जायचो, आणि संध्याकाळी ते आयुक्त होते, संध्याकाळी ते रोज एक छान पुस्तकातले 5-10 पानं वाचून झोपायची. ही त्यांची सवय आहे. माझी सवय अशी आहे, लहान मुलं असल्यामुळे सकाळी मी माझं वर्कआउट वगैरे केलं, संध्याकाळी झोपवताना त्यांना मी रोज गोष्ट सांगतो, शिवाजी महाराजांची, कृष्णांची, रामाची, ध्रुवची, प्रल्हाद महाराजांची. मग 10च्या आत तेही झोपतात आणि सकाळी मग त्यांची स्कूल असते. तर यशस्वी माणसाचं एकच महत्त्वाचा गुण आहे, यश असो अपयश असो, यश मिळाल्यावरती जास्त हुरळून जात नाही आणि अपयश मिळालं जास्त झुरळून जात नाही. ते आपला रुटीन एक मशीन सारखं फॉलो करतात. त्यांचं जे मानसिकता आहे ती पेंडुलम सारखी इकडून तिकडे नाही जात, ते स्टेबल असते. आणि ते स्टेबल असल्यामुळे त्यांचं जे काम आहे ते अजून चांगल्या पद्धतीने करू शकतात. तर जेव्हा आपण पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणतो, तर पॉझिटिव्ह थिंकिंग मी जो अर्थ काढलेला आहे तो हा आहे की एक्स्ट्रीम फेज ऑफ लाईफमध्ये आपला माइंडसेट हा स्टेबल ठेवला पाहिजे, आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपलं रुटीन जे आहे ते आपण एक व्यवस्थितपणे कॅरी केलं पाहिजे. जर विद्यार्थी असेल, तुम्ही ठरवलं असेल मला 8 तास 10 तास काम अभ्यास करायचंच आहे, ठरवलं असेल की महिन्यातला 1 दिवस मी स्वतःला विरंगुळासाठी वेळ देईल, त्या दिवशी तुम्ही फिरायला जा, मूवी बघा, वॉटेवर. परंतु तुम्ही एकदा टाइम टेबल ठरवला, एक चौकट ठरवली, आणि त्या चौकटीचं जर व्यवस्थित पालन केलं तर तुम्हाला पॉझिटिव्ह थिंकिंग, मोटिवेशनल लेक्चर, गायडन्स याची काहीच गरज पडणार नाही. वा. मग तुमची पॉझिटिव्हिटी तुमच्या आतून येते. देन यू आर नो लॉंगर ऑफ स्लेव ऑफ युअर माइंड. तेव्हा तुम्ही तुमच्या मनाचे गुलाम नसतात. कारण मन हे डिप्रेस होतं, मन हे टेन्शनमध्ये जातं, पण तुम्ही त्या मनालाही ओव्हरकम केलेलं असतं की मला काहीही वाटो, मी माझं रुटीन हा फॉलो करा. वा, फार महत्त्वाची आणि खूप सोप्या शब्दात सर तुम्ही त्याची व्याख्या सांगितली. या सगळ्या रुटीनच्या बाजूला जाऊन डॉक्टर साहेबांना काय करायला आवडतं? म्हणजे जर तुम्ही MBBS डॉक्टर पण नाही आहात आत्ता, काही क्षण समजवायला, पण तुम्ही IAS ऑफिसर नाही आहात, तुम्हाला काय आवडतं तुमच्या रिकाम्या वेळात करायला? कुड यू लाईक? मला आणि जेवायला बसलो की मस्त अर्धा पाऊण तास ते जेवणाची चव व्यवस्थित टेस्ट करत, त्याला ॲप्रिशिएट करत मी हे करतो. पण सर तर तुमचं फिटनेस मेंटेन आहे पण सुद्धा. आता 11 वर्ष झाली, लग्नाला 9 वर्ष झाली, 11 वर्ष नोकरीला झाली. आणि दुसरी गोष्ट जी मला आवडते ते म्हणजे माझ्या मुलांसोबत टाईम स्पेंड करायला, त्यांना गोष्टी सांगायला, त्यांच्यासोबत खेळायला. कधी मुलासोबत फुटबॉल खेळतो, कधी क्रिकेट खेळतो.
कारण मला असं वाटतं की प्रत्येक माणसामध्ये एक लहान मूल लपलेलं असतं. त्या लहान मुलाला नेहमी आपण फुलासारखं जपलं पाहिजे, तसं वागलं पाहिजे. तसं जर राहिलो तर आपल्यामधला तो जो तुम्ही आधी जे बोलात ना की मनाने तरुण असणारे लोक, तर व्यक्ती हा नेहमी तरुण असतो. आपणच ठरवतो की आता हे 50चं झालोय, आता काय खरं नाही आहे, आता मला टेन्शन आलंय, मुलांचं करिअर कसं होणार, आता मला उठताना पण म्हणजे ॲक्च्युली माणसाला उठताना पण तो मुद्दामून म्हातारा झाल्यासारखं उठतो, असं ते सबकॉन्शियसली होत जातात. याच्यामध्ये खूप सायकेट्रिक सायन्स आहे. पण तुम्ही जर स्वतःला नेहमी असं जाणवलं, आणि मला पुस्तकाची वाचनाची आवड आहे, त्याच्यानंतर मला मेडिटेशन करायला खूप आवडतं, प्राणायाम करायला आवडतं, जो माझा मॉर्निंगचा एक रुटीन आहे. कोणती पुस्तकं वाचता सर? मी डॉक्टर ब्रायन विस म्हणून एक चांगले ऑथर आहेत, रॉबिन शर्माचे पुस्तक वाचतो मी. त्यांनी खूप चांगली पुस्तके लिहिलेली आहेत, सिरीज ऑफ पुस्तके लिहिलेली आहेत, मेनी लाईव्स, मेनी मास्टर, द मॉन्क हू सोल्ड हिज फेरारी. आणि जर मराठीमध्ये म्हटले तर मला कादंबरी पानिपत असेल, किंवा श्रीमान योगी असेल, छावा असेल, किंवा कर्णांची जी कादंबरी होती राधे, अशा गोष्टी मला आवडतात. आणि मला ते पुस्तक वाचताना बरेचसे मी इंग्लिशचे नॉवेल्सही वाचलेले आहेत. स्पिरिच्युअल पुस्तकं मला आवडतात, द ऑटोबायोग्राफी ऑफ योगी, नंतर द जर्नी होम. परंतु मी हेच म्हटलं की मी स्वतःला यशस्वी व्यक्ती मानत नाही, मी एक प्रवास करतो. पण मला जेवढेही यशस्वी व्यक्तींचे मी मनोगत ऐकली असतील किंवा पुस्तक वाचलेली असतील, ही गोष्ट खूप कॉमन आहे की ते स्वतःचा एक चांगला रुटीन बनवतात आणि स्वतःला नेहमी डेव्हलप करत असतात. स्वतःमध्ये नेहमी चांगल्या गोष्टींचा, चांगल्या विचारांचा संचय करत असतात. कारण आपल्या आजूबाजूला जी नकारात्मकता आहे, त्या नकारात्मकता दूर करण्यासाठी स्वतःला नेहमी पॉझिटिव्ह ठेवणं खूप गरजेचं आहे, असं मला वाटतं. आणि आता शेवटचा प्रश्न विचारतो सर, म्हणजे काय असं तुम्हाला वाटतं? आपण एक प्रामाणिक दृष्टिकोनातून आहे. UPSC युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन जे पूर्ण भारतामध्ये एक्झाम घेते, त्या सर्व्हिसमध्ये एक्झाममध्ये जवळपास 24 पोस्ट आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. त्याच्यामध्ये IAS आहे, IPS आहे, फॉरेन सर्व्हिस रिव्ह्यू. तर एक IAS आपण असं म्हणू शकतो की वन ऑफ द गुड गव्हर्नमेंट जॉब इन टर्म्स ऑफ सेफ्टी, सिक्युरिटी, फॅसिलिटीज, पॉवर, सर्व गोष्टींनी. पण सर्वात महत्त्वाचं जे गोष्ट मला जाणवतं, वन गुड IAS ऑफिसर कॅन मेक अ इम्पॅक्ट इन लाईफ ऑफ लॅक्स ऑफ पीपल. एक चांगला IAS अधिकारी लाखो लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन करू शकतो. मग ते पॉलिसी बनवण्याच्या माध्यमातून असेल, पॉलिसी इम्प्लिमेंटेशन करण्याच्या माध्यमातून असेल, शासन जे लोकशाहीमध्ये जे मंत्रिमंडळ निवडून येतात त्यांना सल्ले देण्याच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या योजना कशा पद्धतीने लोकांपर्यंत राबवल्या गेल्या पाहिजे त्याच्या माध्यमातून असेल. आणि मला वाटतं ही संधी, मी बऱ्याचदा प्रायव्हेट लोकांशीही बोलतो, ही संधी प्रायव्हेट जॉब करत्या लोकांकडे नाही आहे. ते स्वतःचे बिझनेस वाढवू शकतात, 5-10 रेस्टॉरंट्स उघडू शकतात, मोठे मोठे सोन्याची दुकानांची, आपल्याकडे PNG ज्वेलर्स आहेत, आष्टेकर ज्वेलर्स आहेत, ते करू शकतात. परंतु लोकांच्या आयुष्यात बदल घडवणे, मग तो शैक्षणिक असेल, आरोग्याचा असेल, रोजगाराचा असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या पाण्याच्या योजना देण्याचा असेल, तो जो बदल घडवण्याचं काम शासन अधिकाऱ्यांच्या माध्यमातून करून घेतं. मला वाटतं ती खूप सुवर्ण संधी बीइंग अ IAS तुम्हाला मिळते. कारण आज तुम्ही ज्या पदावर आहात त्या निश्चित तुमच्यामुळे असंख्य लोकांना आज तिकडच्या फायदा मिळत असेल. रादर संपूर्ण समाजाला एक वेगळा दृष्टिकोन मिळवण्यासाठी तुम्ही कार्यरत आहात. एखाद्या IASला घडतानाचा प्रवास ऐकणं आणि IASचा दृष्टिकोन, या दोन्ही गोष्टी मला वाटतं सर तुम्ही फार सहजपणे आमच्याशी आज बोललात आणि सांगितलं. काही प्रश्न खरं तर अजूनही होते माझ्याकडे, पण आपल्याला वेळेचा अंदाज घेता ते मी विचारले नाही. पण मला एक फार महत्त्वाची गोष्ट नमूद करायची आमच्या संवादाच्या पलीकडची. मी आतापर्यंत खूप कार्यक्रम केले, पण हा पहिला कार्यक्रम होता
ज्या कार्यक्रमात मी प्रेक्षकांना आपले मोबाईल बंद ठेवा अशी सूचना दिली नाही, अजून माझं पूर्ण नाही झालं, पण एकाचाही एक अपवाद वगळता कोणाचाही मोबाईल न वाचता कसलाही व्यत्यय न येता हा कार्यक्रम झाला, म्हणून तुमचं अभिनंदन. जाता जाता या संवादाचा शेवट तुमच्या कुठल्याही एखाद्या आवडत्या वाक्यानं किंवा विचारानं करावा अशी मी विनंती करतो तुम्हाला. आयुष्यामध्ये काहीतरी मोठं व्हायचं ध्यास ठेवला असेल, त्या व्यक्तींनी कधीही आपल्या परिस्थितीचा बाहू न करता आपल्या मनस्थितीला स्ट्रॉंग ठेवा, यश तुम्हाला नक्की मिळेल असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद. एक अतिशय वेगळ्या विषयी सरांशी केला. मला वाटतं तुम्हालाही तो आवडला असावा. काही नियमित प्रश्न न विचारता काही 2-3 मनातले प्रश्न मी त्यांच्याशी नंतर खाजगीत विचारेन. याचं कारण एखाद्या अधिकाऱ्याला अधिकारी होण्यापर्यंतचा त्याचा प्रवास आणि अधिकारी झाल्यानंतरचा त्याचं आयुष्य हे कसं असतं हे मला वाटतं आज मला अधिक तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा होता, म्हणून आम्ही असे काही प्रश्न निवडले होते. सरांशी या आधी ज्या वेळेला संवाद साधला त्यावेळेला त्यांनीही त्याला होकार दिला, म्हणून ते शक्य झालं. त्याबद्दल सर आपले मनापासून आभार. आणि अधिकाऱ्याच्या आतला माणूस कसा असतो हे सुद्धा आपल्याला समजणं आणि त्याच्या मागं कोण कोण असतं हे सुद्धा आपल्याला समजणं तेवढंच गरजेचं आहे. कारण कोणताही एक व्यक्ती ज्या वेळेला समोर येतो त्यावेळेला तो एक नसतो. म्हणजे आपल्याला दिसताना महाराज दिसतात, पण असंख्य लोक त्यांच्या मागे होती म्हणून महाराज पुढे उभे राहू शकत होते. तसेच हे सगळे अधिकारी मला फक्त या सोटाबुटातले महाराजच वाटतात कायम, कारण ते इतक्या लोकांमुळे इथपर्यंत पोहोचलेले असतात की त्यांचा सगळ्यांचा सपोर्ट असल्याशिवाय ही मंडळी घडत नाही. आपल्या पाथर्डीसारख्या शहरात इतकं व्हिजनरी काम करणारी माणसं आपण सगळेजण आहात, त्यासाठी या पक्षाचं अभिनंदन. म्हणजे हे जे बर्ड आहे हे बर्ड तुम्हाला नक्कीच तुमच्या या गावांच्या सीमा पार करून नेत आहेत. दरवर्षी तुम्हाला वेगळं स्थलांतर अनुभवायला देतात अशा लोकांना इथे आणून. म्हणजे नगरमध्ये पण अशी संस्था नाही आहे हे मला थोडंसं खेदानं सांगावंसं वाटतं, पण नक्कीच तुमच्या सगळ्यांचं सौभाग्य आहे की अशी मंडळी तुमच्या गावामध्ये आहेत. सर तुम्ही फार मनमोकळा संवाद साधलात, खूप छान आमच्याशी गप्पा मारल्यात, त्याबद्दल आपले आभार. आणि या कार्यक्रमाचं औपचारिक आभार प्रदर्शन करण्याची विनंती मी माननीय मृत्युंजय करतो. आभारानंतर राष्ट्रगीत होईल आणि त्यानंतरच आपण आपली जागा सोडायची. खरं म्हणजे आज आपण या ठिकाणी डॉक्टर राजेंद्र भारूड सर या ठिकाणी संस्थेच्या विनंतीला मान देऊन, डॉक्टर अविनाश ढाकणे यांच्या विनंतीला मान देऊन या गावात आले आणि खूप चांगलं मार्गदर्शन आपल्याला केलं. सर अनेक युवक आहेत, अभ्यास करणारे आहेत, युवती आहेत आणि पालकसुद्धा आहेत. आपल्या आजच्या व्याख्यानामुळे त्यांना निश्चितच त्यांच्या आयुष्यात काहीतरी चांगला बदल घडेल अशी अपेक्षा करतो आणि आपण खूप चांगलं त्यांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल परत एकदा आपल्याला धन्यवाद. तसेच आपली जी मुलाखत घेतली प्राध्यापक बेडेकर, प्रसाद बेडेकर, खरं आपण सुद्धा म्हणजे अतिशय चांगलं प्रश्न असतील की जे आम्हाला पाहिजे. सरांचं आपण व्यवस्थित अगदी लहानपणापासून तर आत्तापर्यंतचा जीवनपट उलगडवत नेला, अतिशय खेळून ठेवलं. म्हणजे अजून 1 तास चालला असतं तरी हे कार्यक्रम मला नाही वाटत कोणी हालचाल केली असती. आपल्याला सुद्धा धन्यवाद. तसेच आमचे सर्व पत्रकार, सर्व डॉक्टर्स मंडळी, प्राध्यापक, शिक्षक आणि अविनाश ढाकणे साहेबांच्या मातोश्री त्या नेहमीच येतात. खरं म्हणजे ढाकणे साहेबांचे आभार, पण संस्थाच त्यांनी निर्माण केलेली आहे. सर 2004 साली डॉक्टर अविनाश ढाकणे, डॉक्टर महेश भागवत हैदराबाद कमिशनर आणि सर्व आम्हाला त्यांनी सांगितले की असं करू आपण काहीतरी, प्रत्येकाचं काम आपण करू शकत नाही, अशी एखादी संस्था काढू की ज्यामुळे गावातील मुलांना एम्प्लॉय भेटेल. तर मला आनंद वाटतो की 1000च्या वरती सर आमच्या संस्थेतून मुलं एम्प्लॉयड झाले, म्हणजे त्यांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत.
अतिशय चांगला ज्या ज्यावेळेस बर्ड ही संस्था काही पाथर्डी शहरामध्ये कार्यक्रम घेते, निश्चितच सर्व पाथर्डीकर त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देतात. आणि आज तर या सर्वांच्या म्हणजे खरंच तुरा मानाचा तुरा संस्थेच्या दृष्टीने झालेला आहे. आपण आलात, परत एकदा आपल्याला धन्यवाद. थँक्यू.